नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पॉइंट सुरू करणार आहोत ज्याचं नाव आहे रेडिएशन. आपण गॅसचा पार्ट हा नुकताच कंप्लीट केलेला आहे. त्याच्या आपण 5-6 व्हिडिओ बनवल्या होत्या. ज्याने कोणी बघितलं नसतील त्यांनी चॅनलवर जाऊन त्या 6च्या 6 व्हिडिओ बघून घ्या. पण जर त्या व्हिडिओ बघितल्या नसतील आणि तुम्ही जर रेडिएशनची ते आला असेल तरी काही फरक पडत नाही, कारण हा एक नवीन पॉइंट आहे ज्याचा गॅसशी काही संबंध नाही आहे. तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. तुम्ही 10वी पर्यंत शिकला असाल. मोड ऑफ हीट ट्रान्सफर, मोड ऑफ हीट ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर. जी हीट ट्रान्सफर होते, इथं हीट असेल तर इथून हीट दुसरीकडे जाणार, इथून हीट दुसरीकडे जाणार. जे हीट पण ट्रॅव्हल करते त्याचे किती टाईप आहेत माहिती आहे? 3 टाईप आहेत. ते 3 टाईप कुठले बघा. पहिला आहे कंडक्शन, ढांटण. दुसरा आहे कन्व्हेक्शन, ढांटण. आणि तिसरा आहे जो आपला टॉपिक आहे रेडिएशन. असे हीट ट्रान्सफर होण्याचे 3 मार्ग आहेत. 1, 2, 3. या जगात या 3 मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहेत. त्याच्या व्यतिरिक्त चौथा कुठलाही नाही आहे. कुठली हीट घ्या या 3 पार्टमध्ये पडतेच. तर याच्या दोघांचं इंट्रोडक्शन मी छोटं छोटं सांगतो आणि मेन मुद्दा आहे आपला रेडिएशन. मेन पार्ट बघा, मुख्य कंडक्शन आणि कॉन्व्हेक्शनसाठी तुम्हाला मीडियमची गरज असते. मीडियम कुठला असेल? सॉलिड, लिक्विड, गॅस, याला म्हणतात मीडियम. काही ना काहीतरी पाहिजे तर हे दोघं मेथड फॉलो करतात आणि हीट ट्रान्सफर होते. रेडिएशन बादचे आहे, कशाचीच गरज नाही. इवन तो व्हॅक्यूममधून पण पास होतो. व्हॅक्यूमची स्पेलिंग चुकीची वाटते का? VACWM, तर WU आहे, बुकमध्ये जाऊन चेक करा. तर रेडिएशन हा जो हीट ट्रान्सफरचा एक पाथ आहे, एक टाईप आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही मीडियमची गरज नाही भावानो. कसं पण ट्रान्सफर होत आहे. इवन व्हॅक्यूममध्ये पण. फॉर एक्झाम्पल सनपासून आपल्या अर्थपर्यंत जी हीट येते, मध्ये काय आहे? सन आणि अर्थ याच्यामध्ये काय आहे? काहीच नाही आहे, तरी पण हीट ट्रान्सफर होते. याला म्हणतात रेडिएशन. कंडक्शन म्हणजे काय? कंडक्शन बघा, समजा हा लोखंडी तुकडा आहे, याला तुम्ही हीट दिलीत तर थोड्या वेळानं बघितलं तर हा पार्ट पण गरम होतो, बरोबर. याचा अर्थ इथल्या मॉलिक्यूलला जी हीट भेटलेली आहे ती हळूहळू ट्रान्सफर नेक्स्ट मॉलिक्यूल होते. ते हीट कशी ट्रान्सफर होते? मॉलिक्यूल हीट भेटली त्यांना व्हायब्रेट व्हायला स्टार्ट होतात. टुन 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 पॉपकॉर्न सारखे उड्या मारतात. टुन 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 टुन. हे याच्यामुळे त्याच्या नेबरी मॉलिक्यूल असतात ते पण टुन 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 असं करत करत एकामागोमाग सगळ्यांना हीट देत इथून हीटपर्यंत इथे येते. पण मेन मुद्दा, इथून इथपर्यंत हीट येताना इथले मॉलिक्यूल व्हायब्रेट तर होतात पण आपली जागा चेंज करत नाहीत. मॉलिक्यूल रिमेन्स ॲट इट्स ओन प्लेस. दे डू नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. देअरफॉर इट इज कॉल्ड एज कंडक्शन. कंडक्ट करतो. कॉन्व्हेक्शन मात्र तसं नाही आहे. कॉन्व्हेक्शनमध्ये इथं हीट दिलीत तर गरम मॉलिक्युल्स वरती जातात, कोल्ड मॉलिक्यूल खाली येतात, गरम मॉलिक्यूल, असं हे सायकल चालत राहते. फॉर एक्झाम्पल वॉटर बॉईल केलं तर खालचे जे बॉटमचे मॉलिक्यूल आहेत, जे एका बाल्डीमध्ये पाणी आहे, एका टबमध्ये पाणी आहे, त्याच्या बॉटमच्या मॉलिक्यूलला हीट भेटली की ते जातात, हलके होतात, त्यांची डेन्सिटी कमी होते, वरती जातात. कोल्ड मॉलिक्यूल खाली येतात. असं करत 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 अख्खं पाणी तापतं. ओके. तिसरं आहे रेडिएशन. रेडिएशन, तिथे आग लावलेत, एका पार्टमध्ये तुम्ही शेकोटी पेटवलेत तर तुम्हाला इथे गरमी फील होणार, काही मूव होत नाही. रेडिएशन डायरेक्ट. आणि सगळ्यात फास्ट कोण असेल तर रेडिएशन. कंडक्शनला टाईम लागतो, कन्व्हेक्शनला टाईम लागतो, रेडिएशनला टाईमच लागत नाही. विदिन सेकंदात हीट ट्रान्सफर होते. पण डिपेंड अपॉन टेम्परेचर ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड डिस्टन्स बिटवीन दोज ऑब्झर्वर अँड हीट. रेडिएशन. तर हाच पार्ट आपल्याला आता शिकायचं आहे की रेडिएशन काय आहे, ते काय असतं. ओके, चला तर स्टार्ट करूया. रेडिएशन स्टार्ट करायच्या अगोदर एक प्रिवोस्ट नावाचा सायंटिस्ट होता. कोण? प्रिवोस्ट. एक्झामला नाही आहे, टेन्शन घेऊ नका. तर त्यांनी रेडिएशन आणि हीटबद्दल एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली. काय ती स्टोरी बघा. ऑल बॉडी रेडिएट हीट. याचा अर्थ काय? या जगातली प्रत्येक बॉडी मीन्स थिंग्स, ऑब्जेक्ट, लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स, सगळे हीट बाहेर फेकतात एक्सेप्ट
एक्सेप्ट 0 केल्विन. हा ओके नाही आहे, हा 0 केल्विन. फॉर एक्झाम्पल मार्करमधून पण हीट बाहेर येते, याच्यातून पण हीट बाहेर येते, या बोर्डमधून पण हीट बाहेर येते, माझ्या बॉडीतून तर जास्तच हीट बाहेर येते. तुम्ही तर 17-18 वर्षाचे पोरं, तुमच्या बॉडीतून तर खूपच जास्त हीट बाहेर येते. म्हणजे या जगामधल्या सगळ्या बॉडी हीट बाहेर फेकत असतात. इवन आईस सुद्धा, जरी तो थंड वाटत असला तरी काही ना काहीतरी चिंडुकली छोटीशी हीट तो बाहेरच फेकत असतो. थंड ऑब्जेक्ट पण ही हीट बाहेर फेकत असतात. ओके. सेकंड, ऑल बॉडी ॲब्झॉर्ब हीट एक्सेप्ट 0 डिग्री सेल्सियस एट ऑल टेम्परेचर. ये क्या बात है, ये तो इसका अपोजिट है. जगातल्या सगळ्या बॉडी हीट ॲब्झॉर्ब करत असतात. कुणी घ्या, हा तुमच्या हातातला जो मोबाईल आहे तो सुद्धा हीट ॲब्झॉर्ब करतो, हा मार्कर सुद्धा हीट ॲब्झॉर्ब करतो, ही वॉल हीट ॲब्झॉर्ब करते, हा बोर्ड हीट ॲब्झॉर्ब करतो, तुम्ही हीट ॲब्झॉर्ब करताय, मी हीट ॲब्झॉर्ब करताय, सगळे हीट ॲब्झॉर्ब करताय. फॉर एक्झाम्पल एक ग्लास, हा ग्लास आहे समजा, हा इमॅजिन करा हा ग्लास आहे, उन्हाळ्यामध्ये ठेवलात, बघायचं थोड्या वेळाने गरम होतो. कोणी हीट दिली तिला, हीट ॲब्झॉर्ब करतोय, बरोबर, हीट ॲब्झॉर्ब करतो, करेक्ट. तुमची बॉडी हीट ॲब्झॉर्ब करते. पण सगळ्या बॉडी आहेत ते त्यांच्या प्रॉपर्टीनुसार हीट ॲब्झॉर्ब करत असतात, हीट रेडिएट करत असतात. म्हणजे कोणी जास्त हीट ॲब्झॉर्ब करतं, कोणी जास्त हीट रेडिएट करतं, कोण कमी करतं, कोण जास्त करतं. ओके, कॉन्स्टंट नाही आहे. थर्ड पॉईंट बघा काय, हॉट ऑब्जेक्ट रेडिएट मोर हीट. जे गरम ऑब्जेक्ट आहेत ते जास्त हीट रेडिएट करतात, बरोबर. अँड कोल्ड ऑब्जेक्ट और कूल ऑब्जेक्ट रेडिएट लेस हीट. जर ऑब्जेक्ट थंड असेल तर कमी हीट बाहेर येणार, जो ऑब्जेक्ट हॉट असेल तर जास्त हीट बाहेर येणार. ओके. आता कलरवर बघा, इंटरेस्टिंग आहे. लाईट कलर्ड ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट हीट रिफ्लेक्ट करतात. म्हणजे जर हा व्हाईट कलरचा बोर्ड आहे त्याच्यावर समजा हीट पडली तर हा मॅक्झिमम हीट बाहेर टाकणार, ॲब्झॉर्ब करणार नाही, कमी ॲब्झॉर्ब करेल. पण जेवढी हीट आले कमी रिफ्लेक्ट करणार. डार्क कलर्ड ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब मोस्ट हीट. जर काला ऑब्जेक्ट असेल, एकदम डार्क ऑब्जेक्ट असेल, हा बघा हा डार्क आहे, हा ब्लॅक कलर डार्क आहे, तो हीट जास्त ॲब्झॉर्ब करणार. मग जो जास्त हीट ॲब्झॉर्ब करणार त्याचं टेम्परेचर जास्त वाढणार. म्हणून मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये काळे कपडे घालायचे नसतात, ब्लॅक कलर डार्क कपडे घालायचे नाहीत, रेड कलर, ब्राऊन कलर, डार्क वगैरे जे कलर आहेत ब्लॅक कलर ते घालायचे नाहीत, कारण ते हीट ॲब्झॉर्ब करणार, तुम्हाला जास्त गरम होणार. मग उन्हाळ्यामध्ये कुठले कपडे घालायचे, उन्हाळ्यामध्ये लाईट कलर, व्हाईट कलर, एकदम फेंट कलरचे कपडे घालायचे की ते हीट आलेली मोस्ट ऑफ द रिफ्लेक्ट करणार. कळलं काय? मित्र म्हणतील आम्ही तर कपडेच घालत नाही उन्हाळ्यात, उघडे बसतो आम्हाला खूप हीट लागते, तर असं करू नका. ओके. अजून कुठला पॉईंट आला, जर रेडिएशन इनव्हिजिबल आहे. ओके, रेडिएशन इनव्हिजिबल आहे, पण ज्या एखादा ऑब्जेक्टमधून जेव्हा हीट बाहेर येते त्या ऑब्जेक्टचा कलर टेम्परेचरवर डिपेंड असतो. उसका मतलब बता दो आपको. इसका मतलब फॉर एग्जाम्पल एक बॉडी आहे, त्याचं टेम्परेचर 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे, 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे, तर त्याच्यातून जी हीट बाहेर पडणार, त्याच्यातून जी लाईट बाहेर पडणार, त्याला कुठलाही कलर नसतो. नॉर्मल टेम्परेचर 800पेक्षा कमी आहे, हीट होणार, हीट आपल्याला जाणवणार, पण त्या हीटला कलर नसणार. ॲक्च्युली हीट जी ट्रान्सफर होते ती वेव्ह फॉर्ममध्ये. रेडिएशन ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्ह. विच वेव्ह? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. रेडिएशन ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्ह, हीट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पण ज्या 800 डिग्रीपेक्षा असेल तर त्याची वेव्हलेंथ मोठी असते. मग वेव्हलेंथ मोठी असेल, रेड कलरपेक्षा मोठी वेव्हलेंथ, पण रेड कलरपेक्षा मोठी वेव्हलेंथ असेल तर ती इनव्हिजिबल दिसत नाही आपल्याला. टेम्परेचर वाढवलं, 1000 डिग्री सेल्सिअस घेतलं, 1000 डिग्री सेल्सिअस,
तर वेवलेंथ त्याच्यातून जी लाईट बाहेर पडणार आहे, हीट बाहेर पडणार आहे, त्याची वेवलेंथ छोटी होते, त्याची वेवलेंथ छोटी, मग तो कलर आपल्याला दिसणार, इव्हन तो रेड दिसेल, ऑरेंज दिसेल, कारण वेवलेंथ छोटी, हीट जास्त, वेवलेंथ छोटी. अजून टेम्परेचर वाढवलं, 200 डिग्री सेल्सिअस घेतलं तर अजून वेव छोटी होणार. कदाचित तुम्हाला तो पर्पल कलर दिसेल, ब्ल्यू कलर दिसेल. गॅस बर्नर, घरी जाऊन गॅस बघा, त्याच्यातून जो फ्लेमचा कलर दिसतो, फ्लेमचा कलर तो ब्ल्यू कलर दिसतो. एखादा ऑब्जेक्ट जळत असेल तो समजा ब्ल्यू कलर असेल तर समजा याचं हायेस्ट टेम्परेचर आहे, खूप जास्त टेम्परेचर आहे, कारण जी वेवलेंथ छोटी आहे तो ब्ल्यू कलरला पोहतो. ओके, त्याच्यानंतर अजून टेम्परेचर वाढवलं तर तो व्हाईट कलरमध्ये पण दिसतो. ओके, असं वेवलेंथवर आपण डिसाईड करू, एखाद्या ऑब्जेक्टच्या कलरवर आपण डिसाईड करू शकतो तो कूल आहे की हॉट आहे. ॲज कम्पेअर टू कम्पॅरिझन, कूल म्हणजे थंड नाही, हॉटच्या कम्पॅरिझनने कूल आहे की नाही. ओके, व्हील्स डिस्प्लेसमेंट आपण एक कन्सेप्ट शिकणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की स्टारचा कलर बघून टेम्परेचर इथं बसून काढू शकतो. इथं बसून म्हणजे पृथ्वीवर बसून आपण काढू शकतो. तो लॉ काय आहे ते पण तिथे शिकणार आहोत. असा हा इंटरेस्टिंग पार्ट आहे रेडिएशनचा मित्रांनो. पुढच्या व्हिडिओ स्किप करू नका आणि ही पूर्ण व्हिडिओ तरी पळवू नका. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे मित्रांनो, अभ्यास करा मस्तपैकी. ओके, आपले इंट्रोडक्शन इथं संपलेलं आहे. रेडिएशन शिकायचं आपल्याला पूर्ण. याच्यामध्ये रेडिएशनचे किती प्रकार आहेत ते पण शिकणार आहोत, बॉडीचे टाईप पण शिकणार आहोत. ब्लॅक बॉडी ऐकला असेल, ब्लॅक बॉडी, ब्लॅक बॉडी हे काय, ब्लॅक बॉडी पण शिकणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत मित्रांनो, त्यामुळे अभ्यास करा. ओके, चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत ज्या जुन्या व्हिडिओ बघितल्या नसतील गॅसचे व्हिडिओ, त्या तो पार्ट पहिला कंप्लीट करा. त्याच्यानंतर मग रेडिएशनमध्ये या की तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल मित्रांनो. ओके, चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन, एकदम इझी असणार आहे. काही टेन्शन, जास्त लॉज नाही आहेत, जास्त इक्वेशन नाही आहेत, डेरिव्हेशन पण नाही आहेत. ओके, त्याच्यामुळे तुमच्या डोक्याला ताप, हा रेडिएशन पार्ट एकदम क्लिअर करून घ्या, कारण फेब्रुवारीमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची असते. बाकीच्या सगळ्या फिजिक्समध्ये तुम्हाला लॉज येतील, इक्वेशन येतील, डेरिव्हेशन येतील, पण एकमेव असा पार्ट आहे ज्याच्यामध्ये डेरिव्हेशनच नाही आहे. त्याच्यामुळे हा पार्ट तुम्ही सोडू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करा.